ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भगवंतांची विश्वरूप दाखवण्याची लगबग. भाग 2. ओव्या आहे 120 ते 123. विश्वरूप दाखवण्याची भगवंतांची लगबग झाली. अर्जुनाने इच्छा करताच भगवंत विश्वरूपाने त्याच्या समोर कसे उभे ठाकले ते ज्ञानदेव वर्णन करून सांगत आहेत. जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे आघवे होई, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिलेला आहे. ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली योगरुद्धी. श्रीकृष्णाने तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाडला, म्हणजे दूर केला. फार काय सांगावे, त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभवच प्रकट केले. परी हा हे देखेल की नाही, ऐसी सेची न करी काही, एक कसरा म्हणत असे पाही स्नेहातुरे. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवाने काही लक्षातच घेतले नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा पहा असे म्हणावयास लागले. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि त्याची दाऊ तरी काय दाविले, आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एकच विश्वरूप दाखवले, तर त्यात आम्ही काय मोठेसे दाखवले. तर आता तू असे पहा की सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावलेले आहे. अर्जुनाने 3ऱ्या व 4थ्या श्लोकात विनंती केली की द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. मी तुझे ते विश्वरूप पाहू इच्छितो. अर्थातच ते पाहण्याची आपली योग्यता आहे की नाही हे त्याला कळत नव्हतं. म्हणून त्याने हेही भगवंतांना सांगितलं की मला हे विश्वरूप पाहणं शक्य असेल तरच दाखवा. आणि लगेच 5व्या श्लोकात पश्चिमे पार्थ रूपाणी असं म्हणून भगवंतांनी विश्वरूप धारण केलं. हे भगवंतांचे अर्जुनाच्या विनंतीकडे लक्ष न देता एकदम विश्वरूपाने त्याच्या पुढ्यात उभे टाकणे या 2 श्लोकातील संगती लावून दाखवताना ज्ञानदेवाने भगवंतांचे अर्जुनावर प्रेम कसं होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनानं काही मागावं आणि मग आपण त्याला ती गोष्ट द्यावी एवढाही विलंब भगवंतांना सहन होत नाही. त्या दोघांचा संबंध कसा आहे ते ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण मेघ तर अर्जुन पावसाळा, श्रीकृष्ण कोकिळ तर अर्जुन हा वसंत ऋतू आणि श्रीकृष्ण म्हणजे क्षीरसमुद्र तर अर्जुन हा चंद्र अशा रूपकातून स्पष्ट केला आहे. आणि आपल्या भक्ताला ज्ञान झालं हे पाहून श्रीकृष्ण आनंदाने उचंबळू लागले आणि एकदम अर्जुनाच्या पुढ्यात विश्वरूप घेऊन उभे टाकले. विश्वमय आघवे करून घातले, त्याने आघवे विश्वरूप करून टाकलं. हे कसं झालं ते स्पष्ट करताना ज्ञानदेव स्वप्नाचा दृष्टांत देतात. मनुष्य झोपला की स्वप्नावस्थेत जातो, मग स्वप्नात तो असंख्य वस्तू पाहतो. वास्तविक त्या वस्तूंना स्वतंत्र अस्तित्व नसतं, त्या सर्व वस्तू तो आपणच झालेला असतो. तसे विश्वरूपातील सर्व वस्तू भगवंत आपण स्वतःच झाले. दृष्टांतावरून एखादी गोष्ट समजण्यास मदत होते. येथे स्वप्नाच्या दृष्टांतावरून सामान्य लोकांना एकच पुरुष अनेक रूप कसा होतो हे समजावण्यासाठी ज्ञानदेवांनी स्वप्नाचा दृष्टांत वापरलेला आहे. स्वप्न जसे भ्रमजन्य, काल्पनिक, खोटं असतं, तसं विश्वरूप काल्पनिक नव्हतं. कारण आपणच अनेक रूपे घेतलेली आहेत हे स्वप्नातल्या मनुष्याला कळत नाही. पण भगवंतांना नानाविध गोष्टींनी दिसणाऱ्या या विश्वरूपात अद्वैत तत्वाचे ज्ञान कायम होते व तसेच नंतर अर्जुनाच्याही प्रत्ययाला आले आहे. आणि जे विश्वरूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं तेच संजयालाही दिसलेले आहे. त्यामुळे हा स्वप्न दृष्टांत भगवंत अनेक रूप कसे झाले एवढेच स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने वापरलेला आहे. फक्त पांचभौतिक आकारच ज्या दृष्टीला दिसतात ती स्थूल दृष्टी. अज्ञानी अवस्थेत हीच दृष्टी प्रबल असते. त्यामुळं सर्व लोक श्रीकृष्णांना देहापुरता मर्यादित समजत होते. जणू काही या स्थूल दृष्टीचा पडदा असतो, त्यामुळे खरी गोष्ट काय आहे ती ध्यानात येत नाही.
पण भगवंतांनी स्थूल दृष्टीचा पडदा काढून टाकला. आपला मर्यादित श्रीकृष्ण रूपाचा आकार एकदम लुप्त केला आणि योग बलानं तिने आपले परम ऐश्वर्य प्रकट केले. भगवंत एकदम ब्रह्मांड रूप झाले. अर्जुनावरील स्नेहाने अत्यंत आतुर झालेले असल्यामुळं त्यांनी अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे लक्षातच घेतलं नाही व एकदम म्हणू लागले की हे विश्वरूप पहा, तू एक विश्वरूप दाखव असे म्हणालास, पण आम्ही ते एकच विश्वरूप दाखवले, यात नवलते काय? तू सर्व विश्वच माझ्यामध्ये सामावलेले आहे असं पहा. असं म्हणून ज्ञानदेवानी भगवंतांचे अर्जुनावरील प्रेम आणि त्या प्रेमातील उतावळी स्पष्ट केली. भगवंतांनी विश्वरूप कसं धारण केलं ते सांगितलं. अशा प्रकारे ज्ञानदेवाने श्लोकातील पहिल्या चरणाची मागील श्लोकांशी संगती लावून नंतर उत्तरार्धाचा अर्थ 17 ओव्यात विस्तार करून सांगितलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.